दरवाजा बंद. नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही? मस्त आहे ना. बिंदास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळपासून मी थोडे कामं करत होते आणि मी बोलले चला आता संध्याकाळी ब्लॉग करेल, कारण रोजचं ते कलरचं सांगून मला पण बोर झालं आणि तुम्ही पण बोर झाले असेल. तर आता 4 वाजले बघ, 4 वाजले. बाहेरचं वातावरण बघा किती बेकार आहे, भयानक वाटतोय. आणि वादळ काळे काळे झाले आहे. म्हणजे वादळ काले कधी नाही झाले, वादळ सारखं जाणवते. म्हणजे थोडे ना. तर मग अशी ना पक्षी अशी उडत होते. मी इथेच काम करते बघा. हा सर्व इथे पसार आहे असा पडलेला. कदाचित लाईट पण जाईल. पप्पा बोलला की पाऊस येणार आहे. तुला मी दाखवत नाही तुझी मॅक्सी दिसते. पुढे पुढे जा जरा. पहिला मुंबईचा पावसात नेत्रा आणि योगिनी भिजली आहे. नेत्रा डान्स करते. कशी भिजते नेत्राजू? अशी काय वाकडी तुकडी होते पण. चला बस झाला. हे बघा, हा टॅरेस आहे. पहिल्या पावसात योगिनी आणि नेत्रा मस्तपैकी भिजतात आहे. तर चला बाकीचे काम आहे. आणि ह्या दरवाजाला आता कलर मारून घेतलाय तर खूप सुंदर छान वाटतंय बघा. आणि इथे पण खूप भिंत हे झालेली होती, म्हणजे खूप खराब झालेली होती. तर हे बघा, हे करून घेतलंय आणि छान वाटतं. आता कलर बिलर मस्त मारले. तर मी सर्व पुसून घेणार आहे बघा. टॅरेस पुसून घेतलाय मी, म्हणजे हे जिने आहे. हा टॅरेस आतमध्ये आहे. तर इथे असं लॉक करून ठेवलंय मी. आणि ना हे असं फली होती माझ्याकडे, तर मी ह्या गॅपमध्ये टाकले, जणू करून पालबिल काय येणार नाही त्यासाठी. तर बघा, हे असं ना असं पॅक करून ठेवलं आहे. इथे गॅप होता भरपूर, पालबिल आली असती. आणि ते असं पुट्टा लावलं आहे इथे, असं पॅक करून ठेवलं आहे. पण यायचं ती येईनच, तर ठीक आहे. आणि हा भंगार, तो बाटल्या कसा हार्पिक लोयजल खाली होतात ना, ते भंगार आहे हा. इथे फुटबॉल योगिनीचं हे खाली झालेले कुंडे, इथे असं छानपैकी पुसून घेतलं मी आणि बारदान ठेवलं आहे. इथे मी खाली उतरते आता. आणि इथे मी ठेवले आमचे बुट्ट, मिस्टरांचे, नेत्राचे शाळेचे बुट्ट. ते ह्याच्यात एक्स्ट्रा चप्पल आहे आमचे, बाहेर जातो ते. इथे थैल्या भरून ठेवले. या ह्याच्यात आहे बारदनं. तुम्ही म्हणता एवढे बारदनं? हो, एवढेच बारदनं. हे ह्याच्यात आहे मिस्टरांचं कामाचं सामान आहे. हे बॅग आहे, ह्याच्यात एक्स्ट्रा योगिनी आणि नेत्राचे काहीतरी कलर बिलर पुस्तक असे. हा कार्पेट आहे, तो आता लागेल पावसात, थंडगार वातावरण वाटेल तेव्हा, म्हणून ते असंच गुंडाळून ठेवले. तर हे असं छानपैकी इथनं वरनं दाखवते आता. असं लाईनी ठेवले, म्हणजे टॅरेस जायचं, वरती जायचं असेल टॅरेसवरती इथनं असं जाऊ शकतो. तर हे झालं. इथे समोरची खिडकी बंद केली आहे. सेलोटेप
लागते मला मध्ये मध्ये, त्यासाठी मी ठेवलं इथे. इथे आमचे केस सेटिंग करायची मशीन, हवायची मशीन बॅगेत भरून ठेवले. इथे रांगोळीचं आहे आणि इथे हे काय बरं खेळणी आहे योगिनीचे. आणि हा कार्पेट मी घेतलेला आहे एक्सरसाइजसाठी, त्याचा वापरच होत नाही. आणि हे योगिनीला आम्ही कुठे गेलेलो, इनपेटी मॉलमध्ये भेटलेला, तो पण असाच आहे आता काय. आणि हा टेबलवर ठेवलं मी हे सर्व. हे कलर आम्हाला ठेवले 4 कलर अलग अलग आहे ते, कारण मध्येच काय झालं बिलं तर इथेशे झाडू ठेवले एक्स्ट्रा साफसफाई करायचे. तर इथनं मी आता खाली जेण्याच्या खाली उतरते. तर हे बघा हे असं ठेवून झालं आहे माझं. आणि आत्ता अजून एवढा पसारा आवरायचा आहे हॉलमधला. आणि आत्ता पसारा आवरत होती ना, तो मी इकडचा आवरत होती. म्हणजे जिन्यावर सर्व सामान गेला. अर्धा सामान मी भरपूर ह्याच्यातला कमी केला, वरती टाकला, मला टाकी आहे तिथे. आणि बाकीचं लागणारच सामान ठेवलं आहे. तर चला आता हे सोफाचं आवरून घेते सर्व. आणि या दोघींना नेहमी खेळच असतो, ते खेळण्याशिवाय काहीच नाही. मी टेरेसवर नको जाऊ. 10 वाजायला 5 मिनिटे आहे रात्रीचे. आणि एवढी थकली ना मी आज काम करून बाबा रे बाबा, म्हणजे लय सवाच्या बाहेर थकले असं बोलतात ना. आता फायनली आज कलर मारून झाला आहे आणि उद्यापासून जरा आरामातच होणार सर्व कामं. वरचं शिड्या होत्या त्या पुसल्या व्यवस्थित आहे, मग तिथे सामान ठेवलं. परत बाकी माझं आज नेत्राला मी बोललेली पुसापुशी मी करते करून, कारण नेत्राना जरा वरच्यावरच अशी पुसून घेते, ते मला आवडत नाही. तर मी तिला बोलली मी आज पुसते, तू आराम कर. तसं तिने माझा एक व्हिडिओ होता छोटासा, तो तिने एडिटिंग केला. असं मी तिला आराम करायला देणार नाही. तर तिला मी बोलली तू व्हिडिओ एडिटिंग कर आणि मी तुझं काम करते. तर तू माझं पुसापुशी आणि नेत्राचं पुसापुशी खूप फरक आहे. मला मी आज एवढी आत्ता मी थकली आहे ना, सकाळी तर माझं डोकं दुखत होतं ना, ते नेत्रा डोकंसुद्धा दाबत होते माझं. तर ते लोक होते ना, त्यामुळे काय झोपायला जमलं नाही. तिथे समोर बावले होते, तिला बोली जरा पुसून लाव व्यवस्थित, ह्याचं काय धुवायची गरज नाही. आणि इथे ती आता मोराचे पीस लावू हे करते बघ. आमच्याकडे एवढे मोराचे पीस आहे. आता ती त्या फुलदाणी छोटीशी काचीची, तर त्याच्यात ती हे करते. मग माझ्या लक्षात आलं एवढं घाण अंग होतं ना, गरमीमध्ये खूप घाण अंग होतं. मग माझं मंदिर पण ना खूप म्हणजे धूळ बसलेली होती. तर मी बोली चला आता मी थोडी ते 9:45 वाजता मी देवचं म्हणजे मंदिर आहे ना ते पुसून घेतलं. आणि ते मंदिरातली तुपाचा दिवा आहे तो पण गेलेला होता वाऱ्याने, मी तो सकाळी लावलेला तो गेलेला, तो आता मी पेटवला. फायनली आज झालं. आता उद्या मस्तपैकी छानपैकी त्या दोघी पण उठणार नाही उद्या, कारण ते लोकांचं 9चा टाईम 9:15चा टाईम असायचा आणि ते लोक यायचे. त्यामुळे मी ह्या दोघींना खूप काही गडबडीत उठवायची की उठा. आणि मिस्टर पण उठायचे काही गडबडीत. तर आता नाही, आता यांना जरा झोपायला देईल 10 वाजेपर्यंत. तर चला आता असं मदर डे होता आणि योगिनीने मला बोलली मम्मी तुला गिफ्ट देते. पण तो गिफ्ट आम्ही गेलेलो आंबा महोत्सवमध्ये, तर तिथे ती मला केक आणून देणार होती. म्हणजे माझ्या मागे ते त्यांचा प्लॅन होता दोघांचा. पण ते केकचं दुकान आम्ही इथे आलो 10 वाजता आणि केकचं दुकान झाला बंद. तिथे मला केक आवडतो ना, तोच दुकान बंद झाला. बाकीचे केकचे दुकानं उघडे असतात, पण तिकडचं केकचं म्हणजे तो दुकान बंद होता, तर आणलं नाही. तर मग तिने काय केलं, मला छोटंसं असं प्रेझेंट पॉकेट कसं बनवतात तसं बनवलं. त्याच्यात मला 1000 रुपये टाकले आणि मग मला तिने मदर डेचं गिफ्ट दिला. आता ते 500 रुपयाचं मी बोलली चला आपण तिघांनी पिझ्झा मागूया आणि खाऊया. तर चला आता मिस्टर येतील, आता ते मागवतील आणि मग आम्ही पिझ्झा खाऊ. ते हे त्याच्यात कुठला आहे बघूया, ओपन करते. हा कुठला पिझ्झा आहे गं? पॅपी पनीर शिमला मिरची जागी मशरूम. हा योगिनी मॅडमचा पिझ्झा. रेट जरा जास्त होती नाही.